रोजच्या बॉर्डर रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या अशा 5 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक 2 बाय 2 इंचाचा चौकोन मी पुट्ट्याचा कापून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूने डॉट काढून घेतलेले आहेत बघा. एक पिवळ्या रंग, ऑरेंज रंग आणि सफेद रंगाने डॉट काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला व्यवस्थित डॉट काढता येत नाही, तर याच्या बाजूला जर डॉट काढले तर इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि डॉट एकदम व्यवस्थित येतात. बघा मी प्रत्येक चौकोन ठेवून डॉट काढून घेतलेले आहेत. आता मी ते 4च चौकोन काढलेले आहेत. तुम्ही जसं तुमचं उंबऱ्याचं अंतर असेल त्याप्रमाणे ही मालिका अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. बघा सर्व डॉट काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपण पुट्टा ठेवून काढून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे आणि जेव्हा आपण फायनल लुक बघतो तेव्हा अगदी रांगोळी सुंदर दिसते. थोडेफार डॉट इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. फायनल लुक आपण जेव्हा बघतो तेव्हा रांगोळीचा खूप छान दिसतो. आता हे जे डॉट दिलेले आहेत ते बघा आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत. हळूवारपणे काडीच्या मदतीने बरोबर जो डॉट आहे त्याच्या मधोमध घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. बघा मी सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता मध्ये जो रिकामा भाग दिसतो तिथे आपण लाल रंग भरून घेणार आहोत. बघा मध्ये मी लाल रंगाचा एक डॉट देऊन घेतला. त्यामध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. बघा पिवळ्या रंगाचा मी डॉट देऊन घेतला. पुन्हा त्यामध्ये आपण एक निळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. बघा सुंदर आहे ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी छान आहे आणि अगदी पटकन होणारी आहे रोज दरवाजासमोर काढण्यासाठी. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा एक एक डॉट काढून घेतला. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. एक अधिकचं चिन्ह, जसं आपलं गणितामधलं अधिकचं चिन्ह किंवा आपण इंग्लिशमध्ये प्लस म्हणतो ना, ते चिन्ह काढायचं आहे. आता याआधीसुद्धा असा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा, सर्वांना तो खूप आवडलेला आहे. आता हे अधिकचं चिन्ह कशासाठी काढायचं, तर आपल्याला फूल तयार करायचं आहे. जे डॉट काढायचे आहेत, आता बांगडी ठेवून तुम्हाला डॉट काढता येत नसेल, बांगडी उचलता येत नसेल, तर अशा पद्धतीने जर डॉट ठेवून तुम्ही फूल काढलं तर अगदी व्यवस्थित येतं. इकडे तिकडे जाण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाते. अगदी 4-4 पाकळ्यांचं फूल आहे बघा. मध्ये ते डॉट मी मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. आता जे मध्ये मध्ये बघा आपण लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. प्रत्येक फुलामध्ये लाल रंगाचे मी डॉट देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने थोडेसे आतल्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. त्यामुळे लाल रंगाची फुलं तयार होणार आहेत. आता मध्ये एक एक पिवळा डॉट देऊन घ्यायचा. त्यामुळे काय होईल की रांगोळीला एक सुंदर लुक येईल. आता ज्यावरती आपण रेषा काढलेल्या आहेत त्याला आपण पानंसुद्धा काढणार आहोत. आता पोपटी रंगाचे मी डॉट तिथे देऊन घेतलेले आहेत. तिथे आपण काडीच्या मदतीने पान तयार करून घेणार आहोत. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण हिरव्या रंगाचे डॉट देणार आहोत. डार्क हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि एक एक तुऱ्याप्रमाणे आकार मधल्या बाजूला बनवून घ्यायचा आहे. आता बघा मी पानाचे आकार देऊन घेतलेले आहेत. मधल्या बाजूलासुद्धा आपण तुऱ्याप्रमाणे आकार द्यायचा आहे. आता 2 वेळा काडी फिरवायची आहे. 2 वेळा काडी फिरवल्यामुळे काय होईल की तुऱ्याचा आकार एकदम व्यवस्थित येतो. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. आता जी पानं काढलेली आहेत तिथे आपण एक एक निळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. बघा जी पानं काढलेली आहेत तिथे आपण एक एक निळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. जास्त काही कलर वगैरे भरलेले नाहीत किंवा जास्त काही डिझाईन काढलेले नाहीत. अगदी सोपी डिझाईन आहे आणि झटपट होणारी आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे बघा. मध्ये आपण एक फूल काढून घ्यायचं आहे. 4 पाकळ्यांचंच फूल मी काढलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढायचं आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. बघा आता दोन्ही बाजूला फांद्या काढलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण कळ्या काढून घेणार आहोत.
तर सफेद रंगानेच मी इथे पानं काढलेली आहेत. रोजची काढण्यासाठी रांगोळी आहे, तर जास्त काही रंग वापरले नाही किंवा जास्त काही ड्रॉइंग वगैरे परत करत बसायची गरज नाही. झटपट आपल्याला घाई असते, तर घाई गडबडीमध्ये काढण्यासाठीची ही रांगोळी आहे. आता रेषेच्या प्रत्येक जे फांदी काढलेली आहे त्याच्या टोकाला आपण एक मोराच्या पिसाचा लूक देणार आहोत. बघा, मी पाटल्याच्या झाकणाने तो थोडासा आकार चपटा देऊन घेतला आणि काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपण डॉट देणार आहोत पिवळ्या आणि निळ्या रंगाने. आता जी पानं काढलेली आहेत त्याला थोडासा काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. थोडंसं ओढून घ्यायचं आहे फक्त, काही फरक पडत नाही. जेव्हा फायनल लुक आपण बघतो रांगोळीचा, जरा इकडे तिकडे गेला तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा खूप छान दिसते. बघा, आता मी मधलं फूल आहे त्यामध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. मध्ये आपण एक पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेणार आहोत आणि कळ्यासुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रंगाने, जे आपले शुभ रंग आहे त्यानेच काढून घेणार आहोत. ते मोराच्या पिसाचा लूकसुद्धा दिलेला आहे बाजूने, त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते. आता मध्ये जी ही सफेद पानं काढलेली आहे त्यामध्ये एक एक आपण पोपटी रंगाने रेषा मारून घेतली. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. रोजची काढण्यासाठी देवासमोर किंवा तुळशीसमोर ही रांगोळी तुम्ही काढू शकता. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. बघा, एक गुणिलेचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच ही रांगोळी काढलेली आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. ज्यांना रांगोळी काढता येत नाही अजिबात, त्यांनासुद्धा ही रांगोळी बघितली तर नक्कीच काढता येईल. अगदी सोपी आहे. बघा, आता गुणिलेचे चिन्ह काढलेले आहे, तिथे मध्ये मध्ये आपण 4 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. आकार द्यायचा आहे. आता तुम्ही ह्या रेषा काढल्यामुळे काय होतं की ज्या मधल्या पाकळ्या आहेत ना त्या व्यवस्थित काढता येतात. त्यासाठी आपण ह्या ज्या रेषा आहेत ना, गुणिलेचं जे चिन्ह आहे ते काढून घ्यायचं आहे. तर मध्ये एक क्रॉस लाईन काढायची आहे. बरोबर 2 रेषा घ्यायच्या आहेत. बघा, मी जसं दाखवलं त्याप्रमाणे, आणि व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे. काडीच्या मदतीने थोडासा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण यामध्ये थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. आता रोजची काढण्यासाठी रांगोळी आहे, तर जास्त काही रंग भरलेले नाही, अगदी थोडे थोडे रंग भरायचे आहेत. आता जे वरच्या बाजूला फांदीच्या जे मध्ये आपण फांद्या काढलेल्या आहेत त्याला थोडी थोडी पानं काढून घेणार आहोत. सफेद रंगानेच मी डॉट दिलेले आहेत आणि थोडासा पानांचा लूक देणार आहोत. आता जी फुलं काढलेली आहे त्यामध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. बघा, प्रत्येक फुलामध्ये मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता ज्या मध्ये रेषा काढलेल्या आहेत बघा, तिथे सफेद रंगाने डॉट देऊन त्यालासुद्धा आपण पानांचा एक लूक देणार आहोत काडीच्या मदतीने. अगदी सोपी आहे बघा रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल. आता या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी असा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओ बऱ्याच ताईंनी कमेंट केली की अगदी सोपं आहे, तर त्यासाठी पुन्हा मी त्याप्रकारेच व्हिडिओ, त्यामध्ये मी अधिकचं चिन्ह टाकलं होतं. आता इथे जरासं वेगळ्या प्रकारे ही रांगोळी मी दाखवलेली आहे. बघा, तुम्ही फायनल लुकसुद्धा रांगोळीचा बघू शकता. खूप छान आहे आणि अगदी झटपट होणारी ही रोजच्यासाठी रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. बघा, आता या रांगोळीमध्ये मी गुणिलेचे चिन्ह काढलेले आहेत. आता हे चिन्ह कशासाठी काढायचे की जसं की आपण डॉट देत असतो ना किंवा फुलं काढत असतो, तर तो आकार इकडे तिकडे न होण्यासाठी अशी चिन्ह आपल्याला काढायची आहेत. आता प्रत्येक मधल्या बाजूला आपण 2-2 डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा, रेषा जे गुणिलेचं चिन्ह काढलेलं आहे त्या मधल्या बाजूला मी 2-2 डॉट देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढायचं आहे आणि एक मोदकाप्रमाणे त्या पाकळ्यांना आकार द्यायचा आहे.
ही तर रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुम्ही जर कोणालाही अगदी छोट्या मुलींनासुद्धा ही रांगोळी व्यवस्थित बघितलं तर नक्कीच काढता येईल. आता ह्या रेषा ज्या गुणिलेच्या रेषा काढलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला बाकीचे आकार काढायला मदत होते आणि ते आकार सगळे व्यवस्थित येतात. जास्त काही टिपके वगैरे काढत बसायची गरज नाही. फक्त असे आपले जे गणिती चिन्ह असतात ना ते काढूनसुद्धा आपण रांगोळ्या काढू शकतो. त्यासाठी मी ही रांगोळी दाखवलेली आहे. आता जी पानं काढलेली आहे त्यामध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण रेषा मारून डॉट देऊन घेणार आहोत. बघा 5ही रांगोळ्या सुंदरच आहेत आणि सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आणि कोणती रांगोळी तुम्हाला आवडली नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा काही माझ्या चुका जरी झाल्या असतील तरी मला तुम्ही जर सांगितलं तर नक्कीच मी तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत करेल. नक्की सांगत जा बघा. बऱ्याच ताई मला सांगतात, काही चुका झालेल्यासुद्धा सांगतात. तर त्यामुळे काय होईल की मलासुद्धा कळतं की माझी काय चूक झालेली आहे. जेव्हा आपण रांगोळी काढत असतो तेव्हा एवढं काही लक्षात येत नाही काय चुकलेलं आहे ते. तुम्ही सांगता तेव्हा नक्की माझ्या लक्षात येईल आणि नक्कीच मी त्याप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.